ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. शिवसेनाचे वरिष्ठ नेता रामदास कदमजी सध्या आमच्या सोबत आहे. भाई, आज नारळी पौर्णिमा आहे, काय शुभेच्छा देणार? माझ्या कोळी बांधवांना विशेषतः नारळी पौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा देईन. आणि समुद्रामध्ये चांगली मासळी मिळावी, चांगले पापलेट मिळावे, चांगली कोळंबी मिळावी आणि त्यांचं आर्थिक उत्पन्न अधिक वाढावं अशा मी त्यांना खूप शुभेच्छा देईन. समुद्र खवळू नये, समुद्रामध्ये कुठेही अपघात होऊ नये, त्यांचा बोटीचा प्रवास चांगला होऊ देत, अशा खूप शुभेच्छा नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं माझ्या कोळी बांधवांना मी देईन. जोरदार चर्चा आहे. कोकणात रामदास कदम विरुद्ध भास्कर जाधव असा संघर्ष पेटलाय, काय सांगाल? मुळामध्ये अशी चर्चा चुकीचं होईल, कारण भास्कर जाधवची तेवढी अवकात नाही. 95ला भास्कर जाधवला शिवसेना प्रमुखांना सांगून तिकीट मी दिली त्या माणसाला. त्यावेळेला रस्त्यावरती आडवा होऊन माझ्या पायावर डोकं ठेवण्याचं काम भास्कर जाधवने केलं होतं. तेव्हा भास्कर जाधव सोबत त्याची गणना करणं हे मुळात 100% चुकीचं आहे. नंबर एक. दुसरी गोष्ट, भास्कर जाधव आता संपलाय. कालच्या निवडणुकीमध्ये अगदी काठावरती निवडून आला माणूस हा. म्हणजे 2200 मतांनी निवडून आला. समोरच्याला 1110 मते मिळाली असती तर 10 मतांनी समोरचा माणूस निवडून आला असता. फक्त 1100 मतांनी भास्कर जाधव निवडून आलाय. पण एक म्हण आहे बघा, सुंब जळला तरी पीळ जात नाही, अशी भास्करची सवय आहे. भास्कर आम्ही कोकणामध्ये काय नाव ठेवलं आहे? गोमू. गोमू म्हणजे कोण? ते आमच्या शिमग्यामध्ये नाचते ना, नाचणार नाच्या, तर नाच्या नाव ठेवलं आहे आम्ही भास्कर जाधवचं. आणि भास्कर जाधव हा अतिशय ऐसान फरामोश माणूस आहे. कुणीही किती त्याच्यावरती उपकार केली तर उपकाराची जाणीव ठेवायची नाही. अगदी सगळ्यांना, ते नारायण राणेंच्या विरोधामध्ये भास्कर जाधव, उदय सामंतच्या विरोधामध्ये भास्कर जाधव, रामदास कदमच्या विरोधामध्ये भास्कर जाधव, सुनील तटकरच्या विरोधामध्ये भास्कर जाधव. कोकणातला एक नेता असा नाही की त्याला हा चांगला माणूस आहे. त्याला कुणी किती उपकार केले तरी उपकाराची जाणीव न ठेवता, खाल्लेल्या अन्नाला न जागता, जिथं खाणार तिथं छेद करणार, जे खाल्लेल्या घराचे वासे मोजणारी अवलाद म्हणजे भास्कर जाधव, असं थोडक्यात वर्णन सांगेन. भास्कर जाधवचं आता सगळं संपलेलं आहे. अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी भास्करची साथ सोडलेली आहे मागच्या 15 वर्षांमध्ये. खाडीपट्टा भागाचा मुस्लिम समाज आहे, त्या सगळ्या समाजांनी भास्करची साथ सोडलेली आहे. भास्कर आता रत्नागिरीच्या कोकणाच्या राजकारणातून संपलेला विषय आहे. मग त्याच्यावर अधिक न बोलणं अधिक चांगलं असं मला वाटतं. भविष्यामध्ये भास्कर जाधवचा विषय संपेल. उद्याच्या येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचा भास्करचा कायमचा निकाल लागणार आपल्याला आपण कोकण पाहिल, महाराष्ट्र पाहिल. भास्कर जाधव यांनी योगेश कदम यांच्या विरोधात उमेदवार पण जाहीर केले. कोण उमेदवार दिला? आमचा बेटकर बिचारा, साधा माणूस, गरीब माणूस. तो संगमेश्वरला गाणारा माणूस. हा दापोली मतदारसंघामध्ये देतात. यांच्याकडे माणसंच कोण नाहीत ना, याचा अर्थ स्पष्ट होतोय ना. आणि म्हणून तो बिचारा बेटकर चांगला माणूस आहे, गरीब माणूस आहे, साधा माणूस आहे, एकदम कमी शिकलेला आहे पण चांगला माणूस आहे असा. पण तो संगमेश्वरमध्ये येऊन तो काय काम करणार? आणि योगेश कदम ज्या पद्धतीने कामाला लागलेत त्या बिचाराचा बळीचा बक्का करत आहेत. तिथे डिपॉझिट झाली बिचाराचं, अशी अवस्था आहे. पण त्याला शुभेच्छा बेटकरला. धन्यवाद. योगेश दादांनी सांगितलंय की दापोली सारखा निधी आम्ही गुहागर मतदारसंघात पण करणार. निश्चितपणे देऊ. त्याचं कारण असं आहे, आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये गुहागर मतदारसंघामध्ये विकास झालाच नाही. भास्कर जाधव हा फक्त विधिमंडळामध्ये तोंडाची तलवार चालवतो. अनेक लोकांना फुकटच्या अंगावर घेतो. कधी पंतप्रधानांचीच मिमिक्री करायची, कधी देवेंद्र फडणवीसांनाच काहीतरी बोलायचं, कधी एकनाथ शिंदेनाच बाप काढायचा. ह्या गोष्टीमुळं त्यांना कोणी निधी देत नाही. आमदार फंड सोडून त्यांच्याकडे निधी नसल्यामुळं त्या गुहागर मतदारसंघामध्ये विकासाची मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. आणि मला अभिमान वाटतो योगेश कदमांचा की त्यांनी गुहागरला मी निधी देतो असं म्हटलंय, तर मला खूप समाधान वाटलं. तिथं त्या मंडळींना मूलभूत ज्या गरजा आहेत, सुविधा आहेत, त्या त्यांना अत्यंत आवश्यक आहे आणि गरजेचं आहे. आणि योगेश कदम देत आहेत त्याबद्दल त्यांना मी खूप धन्यवाद देईन. काल दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक होती, ज्यामध्ये उद्धव ठाकरे यांना 6व्या क्रमांकावर जागा मला दिली. वाटतं उद्धव ठाकरेंना त्यांची अवकात दाखवली काल दिल्लीमध्ये. ते एकनाथ शिंदेला काल पण म्हणायचे दिल्लीत जाता, बूट चाटायला जाता. आता तुम्ही दिल्लीत जाऊन 6व्या जाऊन बसलात. आता कोणाच्या बूट चाटणार तुम्ही? आपण काय बोलतोय? आपण कोण आहोत?
कुठले शब्द वापरतोय. एक माजी मुख्यमंत्री आहात, एका पक्षाचे प्रमुख आहात, थोडं भान ठेवा ना, थोडं भान ठेवा की. पण काल 6व्या नंबरवरती बसून उद्धव ठाकरेंना त्यांची अवकात इंडियन दाखवली. आता त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे असं मला वाटतंय. राहुल गांधींनी काल प्रेस कॉन्फरन्स करून एकदा परत निवडणूक आयोगावर प्रश्न चिन्ह उपस्थित. राहुल गांधी हा विषय तुम्हाला कल्पना आहे. त्यांना याआधी देखील माननीय न्यायालयाने फटकारले. माननीय न्यायालयाने शाब्दिक कानफाटे त्यांना दिल्यात. पण जित्याची कोड मेल्याशिवाय जात नाही असं राहुल गांधीचं आहे. काल पुन्हा त्यांनी तेच केलं. कुठलं तरी एखादं उदाहरण द्यायचं कुठल्या तरी देशाचं राज्याचं. मी त्यांना म्हणेन बाप दाखवाने साध्य घरा ना. इसको कमला होती है उसको दुनिया पिली दिखती है. अशी अवस्था राहुल गांधींची आहे. धन्यवाद. संजय राऊत यांनी सांगितले की बाळासाहेबांची शिवसेना तोडताना तुम्हाला शिवराय आठवले नाहीत. अरे बाबा संजय राऊत साहेब, तुम्हाला खूप धन्यवाद, तुम्हाला खूप नमस्कार. तुम्ही चांगलं बोललात. मला सांगा हो, शिवसेना प्रमुखांची शिवसेना सोनिया गांधीच्या पायाजवळ नेऊन घाण ठेवली तेव्हा छत्रपतींची आठवण उद्धव ठाकरे झाली का? तेवढं केलं नसतं तर पुढचं रामायण काय घडलं नसतं. तर एवढं जर तुम्ही त्या उद्धव ठाकरेला सांगाल तर अधिक सोयीचं होईल असं मला वाटतं. एकनाथ खडसे म्हणतात की हनी ट्रॅप प्रकरणामुळे महाराष्ट्र बदनाम होत नाही का असं. सांगा ना, हनी ट्रॅप कुठे झाला, काय झालं, कोण आहे त्याच्यामध्ये, कोण अधिकारी आहेत, कोण मंत्री आहेत, कोण आमदार आहेत. दाखवा ना एकदा काय ते. बाप दाखवा तर साध्य घाला. नुसतं हनी ट्रॅप म्हणून तुम्ही महाराष्ट्राला का बदनाम करत आहे. तर माझी सगळ्या संबंधित म्हणजे विजय वड्डेकर आमच्या असू देत, माझे मित्र आहेत ते, या सगळ्यांना विनंती आहे की एकदा काय ते भोपळा फोडा ना, तो त्याला टाचणी फुग्याला टाचणी लावून टाका ना आणि तर दाखवा ना हे 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 त्याच्यामध्ये आहेत म्हणजे महाराष्ट्राला कळेल. उगाच महाराष्ट्राची बदनामी करू नका अशी माझी हाजून विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.